तर शेतकरी बांधव, तुमच्या गावात एखादा तरी शेतकरी असा म्हणला असेल की जी काही म्हणजे सोलर पंपाची जी काही मोटर आहे ती मोटर ही चालू चालू मध्ये बंद पडली, राव काय झालं असेल. तर शेतकरी बांधव, ती चालू चालू ही काही बंद पडत नसते अचानक, त्याच्या मागे खूप सारे कारण असतात. आणि आपण आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला 10 कारणं सांगणार आहेत अशी की मोटर का खराब होते, त्या 10 कारणामुळे मोटर खराब होते. आता बहुतांश शेतकरी बांधवांना काही याच्यामध्ये प्रॉब्लेम माहित असतील, या कारणामुळे शेतकरी बांधवांची मोटर खराब होते. परंतु 5 ते 6 असे कारण आहेत ते 99% शेतकरी बांधवांना माहित नाही, आणि कंपनीचे काही इंजिनियर असतील ते सुद्धा तुम्हाला कुठेही सांगत नसतात. त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला जी काही माहिती आहे ती माहिती व्यवस्थित तुम्हाला समजून जाईल आपली मोटर का खराब होते. तर सर्वात पहिलं कारण म्हणजे ड्रायरन. ड्रायरन म्हणजे ती काही तुमच्या बोरवेलमध्ये किंवा तुमच्या तळ्यामध्ये, तुमच्या बोरवेलमध्ये, विहिरीमध्ये पाणी जर नसेल, आणि पाणी जर नसेल तर त्याच्यामध्ये काय होतं, मोटर पाणी न उचलता फिरत राहते, आणि तेव्हा मोटरला थंड ठेवणारं जे काही पाणी आहे ते पाणी मिळत नसतं. आता सबमर्सिबल जे काही मोटर असतात ते कूलिंगचं माध्यम हे ते काय आहे ते वॉटरच असतं. त्याच्यामुळे तुमच्या बोरवेलमध्ये, विहिरीमध्ये पाणी नसेल तर त्याच्यामुळे काय होतंय, जी काही वाइंडिंग आहे ते वाइंडिंगचं तापमान खूप वाढतं. तर 100 ते 110 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते तापमान वाढतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, जे काही इन्सुलेशन आहे ते इन्सुलेशन काय होतं, इन्सुलेशन हळूहळू जे काही मोटरचं आहे ते मोटरचं खराब होतं. आता कॉपर वायर मध्ये काय शॉर्ट सर्किट त्याच्यामध्ये होत असतो आणि मोटर ती जळत असते. आता याच्या सर्वसाधारण उपाय काय आहे, तर जे काही आपलं ड्रायरन प्रोटेक्शन आहे ते ड्रायरन प्रोटेक्शन हे चालू ठेवलं पाहिजे. कंट्रोलर मध्ये जी काही ड्रायरन रिकव्हरी योग्य सेट केलेली पाहिजे. आता काही काही खूप साऱ्या कंट्रोलर मध्ये काय असतं, ड्रायरन जे काही आरपीएम आहे ते आरपीएम 2000 ते 2500 पर्यंत जे काही ड्रायरन लिमिट आहे ते ऑटोमॅटिक सेट केली असते खूप साऱ्या स्टार्टर मध्ये. परंतु आता जे काही वेगवेगळ्या कंपनीचे स्टार्टर असतात वेगवेगळे सेटिंग असते तिथे. तर हे झालं पहिलं कारण. त्याच्यामध्ये दुसरं कारण आहे, त्याच्यामध्ये दुसरं कारण म्हणजे ओव्हर व्होल्टेज. आता सोलर पॅनल जास्त व्होल्टेज त्याच्यामध्ये तयार करत असतील तर विशेषतः कधी थंड हवामानामध्ये त्याच्यामध्ये काय होतं, ओपन सर्किट व्होल्टेज जास्त होऊ शकतो. जर त्याच्यामध्ये तुमचा कंट्रोलर त्याच्यामध्ये प्रोटेक्शन योग्य नसेल तर मोटरला जास्त व्होल्टेज जर मिळालं तर त्याच्यामुळे काय होतं, करंट वाढतो. करंट वाढला की त्याच्यामध्ये हीट वाढते, आणि हीट वाढली की इन्सुलेशन खराब होतं. आता याच्यामध्ये कधी कधी काय होतं, कंट्रोलमध्ये फॉल्ट सुद्धा तिथे दाखवत नाही. त्याच्यामध्ये काय होतं, कंट्रोलमध्ये फॉल्ट सुद्धा तुम्हाला दाखवत नाही, पण मोटर हे जी काही मोटर आहे ते मोटरचं नुकसान तिथं झालेलं असतं. त्याच्यामुळे काय असतं, तिथे जे काही तुमची जी काही हे आहे पॅरामीटर असते त्याच्यामुळे कंट्रोलरमध्ये ते कंट्रोलरचे पॅरामीटर व्यवस्थित तिथे सेट केलेले असतात. जे काही आता आधी मी सांगितलं ड्रायरन, ते ड्रायरन सुद्धा जे काही आरपीएम लिमिट असतं ते आरपीएम लिमिट सेट केलेलं असतं. जर तुमची मोटर 1500-2000 दरम्यान आरपीएम जर घेत असेल आणि मोटर पाणी वर खेचत नसेल तर ऑटोमॅटिक तुम्हाला ड्रायरन येऊन काय तिथं फॉल्ट येत असतो. आता तिसरं कारण म्हणजे काय, अंडर व्होल्टेज. आता लोकांना वाटतं कमी व्होल्टेज मध्ये काय होतं, कमी व्होल्टेज त्याच्यामध्ये सेफ आहे, पण तसं नाहीये. व्होल्टेज कमी झाल्यावर तर मोटर आवश्यक टॉर्क त्याच्यामध्ये टॉर्क आहे तो टॉर्क तयार करीत नाही, आणि म्हणून काय होतं, कंट्रोलर मध्ये जे काय कंट्रोलर मधून करंट जास्त ओव्हर करंट होतं, आणि करंट जर वाढला की कॉपर लॉस होतो, आणि कॉपर लॉस जर झाला तर हीट तयार होते, आणि हीट तयार झाल्यानंतर जी काय वाइंडिंग आहे ती वाइंडिंग तिथे मोटरची ही जळू शकते. त्याच्यामुळे तुम्हाला ध्यान लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय, चुकीचा कंट्रोलर वापरणे. आता ही चूक बहुतांश शेतकरी बांधव करत असतात. आता चुकीचा कंट्रोलर म्हणजे कसं, 5 HP मोटर असेल पण त्याला कंट्रोलर 3 HP चा जोडला, किंवा 3 HP ची तुमची मोटर असेल 5 HP चा कंट्रोलर जोडला, किंवा ज्या काही वेगवेगळ्या कंपन्या आहेत ते एकाचं स्टार्टर जोडला दुसऱ्याची मोटर जोडली, आणि ते काय असतं, ते काही पॅरामीटर एकमेकाला मॅच झाले पाहिजे. आता मोटरचे पॅरामीटर आणि स्टार्टरचे पॅरामीटर तिथे मॅच झाले असते तर त्याच्यामुळे सुद्धा ते काही तुमच्या मोटरचं नुकसान होतं. तर त्याच्यामध्ये काय असतं, मोटर ओव्हर हिट होऊन त्याच्यामध्ये वाइंडिंग तिथे खराब होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला इकडला स्टार्टर तिकडे बसायचा असेल, तिकडला स्टार्टर इकडे बसायचा असेल, तर जे काही मोटरचे पॅरामीटर असतील, तुमच्या स्टार्टरवरचे पॅरामीटर असतील ते जुळते की नाही एकदा बघा. जुळत असेल तर काही हरकत नाही. आता सर्वात महत्वाचं कारण म्हणजे लाइटनिंग आणि सर्ज व्होल्टेज. आता पाऊस काळात काय होतं, पाऊस काळात जास्त प्रमाणात विजाचं प्रमाण असतं, तर हजारो व्होल्टेजचा सर्ज तयार होतो, आणि हा सर्ज कंट्रोलर मधून केबल मधून मोटर पर्यंत पोहोचतो. आता एका सेकंदात जी काही मोटर आहे त्या मोटरचं इन्सुलेशन पंच होऊ शकतात, आणि जी काही सर्च प्रोटेक्शन डिव्हाइस आहे एसपीडी, आणि योग्य जर आर्थिंग तुमच्या सोलरला जर नसेल
तर त्या जे काही सोलर आहे त्या सोलरचे तुमच्या मोटरला तिथे धोका असतो. त्याच्यामुळे ते काही अर्थिंग असेल ते अर्थिंग एकदम प्रॉपर देणं गरजेचं असतं. आणि जे काही तुमचं काही जे वीजरोधक आहे ते वीजरोधक असणं तिथं गरजेचं असते. त्याच्यामुळे तुम्ही जे काही वीजरोधक जर नसेल तर लावून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर 6वं कारण त्याच्यामध्ये काय, केबल जॉईंट खराब असणे. आता अनेक वेळा काय होतं, केबल जॉईंट व्यवस्थित केलेला नसतो, तुमचा व्यवस्थित जोडलेला नसतो. आता जॉईंट मध्ये काय असतं, जॉईंट मध्ये रेजिस्टन्स जर वाढला, काय होतं, जॉईंट जर व्यवस्थित नसेल तर तुमचा रेजिस्टन्स वाढतो. रेजिस्टन्स वाढला की तुम्हाला तिथे केबल मध्ये हीट तयार होते, केबल गरम होतो, व्होल्टेज त्याच्यामुळे ड्रॉप होतो आणि मोटरला योग्य तो पॉवर तिथे मिळत नाही. जर तुमच्या मोटरला जास्त जर करंट जर घेत असेल तर काय होते, त्यामुळे काय होतंय, मोटर जाण्याची तिथे जास्त शक्यता असते. नेहमी काय करायचंय, जॉईंट मारताना ते काही पॅचेस आहेत ते पॅचेस चांगल्या प्रकारचे तुम्ही तिथे वापरले पाहिजे, जेणेकरून आपला जॉईंट तिथे प्रॉपर बसला पाहिजे. जॉईंट जर व्यवस्थित नसेल तर तुमचं केबल तिथं रेजिस्टन्स वाढत असतं. केबल मधून तुम्हाला काय होतं, ओव्हर करंट तिथं काही टायमाला फॉल्ट येऊ शकतो डिस्प्लेवरती स्टार्टरच्या. आता सर्वात महत्वाचं कारण म्हणजे काय, बेरिंग खराब असणे. आता मोटरची बेरिंग खराब झाल्यानंतर जे काही रोटर आहे आपलं मोटरीचं, ते रोटर मोकळं फिरत नाही आणि त्याच्यामध्ये काय होतं, मेकॅनिकल लोड त्याच्यामध्ये वाढतो त्याच्यामुळे, आणि कंट्रोलर करंट वाढतो. कंट्रोलर मध्ये म्हणजे काय होतं, मोटर जास्त करंट घेते आणि करंट वाढल्यामुळे काय होतं, आपले काही मोटरचं स्टेटर आहे, स्टेटर वाइंडिंग गरम होऊ शकते आणि काही दिवसाची काही मोटर आहे ती मोटर आपली जळू शकते. जर मोटर मधून घर घर असा आवाज जर येत असेल किंवा मोटर आपली आवाज जर देत जर असेल तर आपण तिथे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. आपल्या वेळी काही बेरिंग वगैरे जर गेली असेल तर ती आपण बदलून घेऊ शकता तुम्ही तुमच्या कंपनीच्या माध्यमातून, किंवा प्रायव्हेट मध्ये तुम्ही काम करू शकता वॉरंटीमध्ये जर नसेल तर. 8वं कारण म्हणजे वारंवार मोटर स्टार्ट करणे, स्टॉप करणे. आता काही शेतकरी दर 5 मिनिटांनी काय करतात, चालू करतात, बंद करतात, पुन्हा चालू करतात. आता त्याच्यामुळे काय होतंय, प्रत्येक स्टार्ट वेळी जे काही प्रत्येक स्टार्ट मुळे जे काही इनरस्ट करंट असतं ते जास्त असतं जे मोटरला चालू करताना. वारंवार स्टार्ट झाल्यावर तर जे काही वाइंडिंग आहे, वाइंडिंग वर जास्त ताण पडतो आणि आपलं जे काही मोटरचं आयुष्य आहे ते मोटरचं आयुष्य तिथे कमी होत असतं. त्याच्यामुळे जे काय आपली 5-5 मिनिटाला 10-10 मिनिटाला तुम्ही मोटर चालू बंद करी जाऊ नका. ते काही इंटरेस्ट करंट असतं ते एकदम मोटर चालू करताना हाय असतं. आता त्याच्यामध्ये 9वं कारण त्याच्यामध्ये सांगायचं म्हणलं तर योग्य अर्थिंग नसणे. आता अर्थिंग नसल्यामुळे काय होतं, अर्थिंग नसल्यामुळे लिकेज करंट हे बाहेर जात नाही आणि त्याच्यामध्ये कंट्रोलर फॉल्ट दाखवत असतो, किंवा मोटरच्या बॉडीमध्ये लिकेज तयार होतं मोटरच्या बॉडीमध्ये. आणि दीर्घकाळ जर अशी जर परिस्थिती जर राहिली तर जे काय आपलं इन्सुलेशन आहे ते इन्सुलेशन खराब होतं. म्हणून त्याच्यामध्ये पॅनलची, स्ट्रक्चरची, कंट्रोलरची याची प्रॉपर अर्थिंग हे असणं हे गरजेचं असतं. जर प्रॉपर जर अर्थिंग नसेल तर नक्की तुमच्या तिथं मोटरला फटका तिथे बसू शकतो. आता त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं 10वं कारण म्हणजे कंट्रोलची जी काही सेटिंग आहे ती सेटिंग चुकीची असते. आता जर तुमच्या आता हे सगळं काय असतं, जर सेटिंग जर आपल्या स्टार्टरमध्ये जी काही सेटिंग असते ती सेटिंग पूर्णतः जे काही मॅक्झिमम करंट असेल, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असेल, मिनिमम फ्रिक्वेन्सी असेल, ऍक्सलरेशन टाइम असेल, ड्राय रन आरपीएम लिमिट असेल, रिस्टार्ट डिले टाइम असेल किंवा ओव्हर करंट असेल, त्याच्यामध्ये आणखीन व्होल्टेज तुमची लिमिट असते, मिनिमम व्होल्टेज त्याच्यामध्ये आणि मॅक्झिमम व्होल्टेज, मिनिमम पॉवर, मॅक्झिमम पॉवर, या सगळ्या जे काही त्याच्यामध्ये पॅरामीटर असतात ते पॅरामीटर तिथे कंपनीने सेट केले असतात. जर तुमचं चुकीचं एखादं पॅरामीटर तिथे सेट जर झालेलं असेल बाय 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 डिफॉल्ट तर काय होतं, तर मोटर सतत तिथे ट्रेसमध्येच आपली काम करत राहते आणि ट्रेसमध्ये चालल्यामुळे जे काय आपलं मोटर आहे ती मोटर हळूहळू तिथे खराब होण्याचे चान्सेस असतात. आता याच्यामध्ये काय आहे, आता आता जर तुमची मोटर जर जळत जर असेल किंवा खराब जर होत असेल तर काही कारण आहेत. म्हणजे तुम्ही ओळखू शकता मोटर का खराब, का त्याच्यामध्ये लक्षणं तुम्ही शोधू शकतात. आपली मोटर खराब व्हायला लागली आता, तर तुमचा पाण्याचा फ्लो आहे तो पाण्याचा फ्लो कमी होणार. त्याच्यामध्ये तुमच्या स्टार्टरमध्ये करंट जास्त घेतलेला दिसणार आहे. स्टार्टरमध्ये वारंवार कोणते तरी फॉल्ट दाखवणार, ड्रायरनचा शक्यतो फॉल्ट दाखवतो, मोटर गरम होणे, त्याच्यानंतर मोटरमधून विचित्र आवाज येणे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आउटपुट व्होल्टेज मध्ये बदल होणे, पंपाचा डिस्चार्ज कमी होणे, ही काही लक्षणं आहेत. हे लक्षणं आपली जी काही मोटर आहे, हे मोटर खराब होण्यामागे लक्षणं आहेत. हे लक्षणं जर तुम्हाला जर दिसून आले तर आपण समजून जायचं आपली मोटर ही खराब होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, आज मी ही जी काही माहिती सांगितलेली आहे, ही माहिती जर तुम्हाला जर आवडली जर असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा
आणि जर तुमच्या स्टार्टरला कुठला फॉल्ट जर आला असेल तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की सांगा, त्याचं उत्तर आपण देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण थोडक्यात सांगितलेलं आहे जे काही आपली आर्थिंग आहे ते प्रॉपर असणं गरजेचं आहे, योग्य कंट्रोलर असणं गरजेचं आहे, जॉईंट व्यवस्थित असणं गरजेचं असणार आहे, योग्य सेटिंग तिथं असणार आहे, योग्य सेटिंगची गरज तिथे असणार आहे आपल्या स्टार्टरला. आणि जे काही ड्राय रन असेल, कोड्यामध्ये मोटर टाकू नका, आडवी मोटर टाकू नका विहिरीमध्ये. आणि आणि हे जर तुम्ही चुका जर टाळल्या तर तुमचं जे काही मोटरीचं आहे आयुष्य आहे त्या मोटरीचं आयुष्य नक्की वाढल्याशिवाय राहणार नाही. तर व्हिडिओमधली जर माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू कॅशच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.